सिद्धार्थ, तुला जेल देऊ का लावायला? नको रे बाबा, मी साधा आपल्या गावातला मुलगा आहे. मी असलं काही वापरत नाही. गुड मॉर्निंग सेठ. बरं, मी मोठ्या बाईंसोबत नाश्ता बनवणार आहे आज. आपलं लग्न झालं असतं तर मी रोज मोठ्या बाईंबरोबर नाश्ता बनवला असता, पण आता काहीच दिवस उरलेत माझे या घरात, म्हणून मीच रिक्वेस्ट केली मोठ्या बाईंना की आज मी तुमच्याबरोबर नाश्ता बनवते म्हणून. हॅलो आदिती, तू विसरतेस का? सिद्धार्थला तुझ्याशी बोलता येणार नाही. त्याने पेपरवर सह्या केलेत. त्याला तुला भेटता येणार नाही, तुझ्याशी बोलता येणार नाही. अटी सेडने मान्य केल्यात, त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स त्याला आहेत, मला नाही. आणि मी आधीच सांगितलं होतं मला तुमच्या चॅलेंज मध्ये वगैरे पडायचं नाहीये. मला नाही पडायचं त्यात. मला सेडशी बोलायचंय, मी बोलणार, मी भेटणार त्याला. ओके, तू एकटीच बोल त्याच्याशी. त्याला तुझ्याशी बोलता येणार नाही. सेठ, तुला उपमा आवडतो ना नाश्त्यात? पण मी आज काहीतरी दुसरं ट्राय करू. पण काय बनवू? मिसळ हवी आहे? ठीक आहे, मिसळ बनवते. सेठ, तुझी झोप नीट झाली आहे ना? आणि उठल्यावर बदाम खाल्लेस ना तू? खात जा रे आठवणीने. गोष्टी लक्षात नाही राहिल्या, त्यामुळे काय झालं बघितलंस ना तू? राहू दे, खूप ऐकलेत तुझे सॉरी. एक मिनिट, हा मी दिलेला बॉडी वॉश आहे ना? बापरे, तुला भूक लागली असेल. मी लगेच खाली जाते, मोठ्या बाई पण माझी वाट बघत असतील. आणि नाश्ता झाला की तुला हाक मारते, लगेच खाली ये. डोंट वरी, मोठ्या बाई आहेत माझ्या बरोबर, नाश्ता चांगलाच होणार आहे. आदिती, कसं कळतं तुला त्याला काय म्हणायचंय ते? कारण आमच्या प्रेमाला भाषेची गरज नाहीये. सीटच्या डोळ्यात बघूनच मला कळतं त्याला भूक लागलीये की त्याला बरं नाहीये, तो खुश आहे की नाराज आहे. युवराज, तू अशा कितीही अटी घातल्यास ना तरी आमच्यातलं प्रेम कमी नाही होणार आहे. आणि तो मला ओळखतो. तुला माहितीये हे चॅलेंज जिंकून तू काय सिद्ध केलंस? तुला माझ्याविषयी सीटपेक्षा जास्त माहितीये. पण याचा अर्थ तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे असा नाही होत. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यातला जो फरक असतो ना, तो तुझ्यात आणि सीडमध्ये. तुला माझ्याविषयी इन्फॉर्मेशन आहे आणि सीडला माझ्याविषयी नॉलेज आहे. बाय सीड. मस्त सुगंध येतो मिसळीचा. आदितीने बनवली आज. हा, दिसतच आहे. मिसळीत आंघोळ केलेली आहे तिने आज सुनबाईने. हे असं का वागतात? जसं काही घडलंच नाहीये. सगळे एवढे आनंदी कसे? कोणी आदितीवर रागवलं सुद्धा नाहीये. काय नक्की काय चाललंय हे? नाही तात्या, मी एकटीने नाही बनवलीये. मोठ्या बाईंनी मदत केली. इनफॅक्ट त्यांनीच शिकवलीये मला. कालपर्यंत या सिद्धार्थच्या आईला आदिती सून म्हणून नको होती. आज तीच तिला मिसळ कशी बनवायची ते शिकवतीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे.
यांना काही कळलं नसेल ना? ओ गॉड, त्या युवराजने काही घोळ तर नाही ना घातला? त्याने सगळं सांगून टाकलं तर प्रॉब्लेम होईल माझ्यासाठी. विहीनबाई, सॉरी आता फक्त आदितीच्या आई. अहो कसला विचार करताय? नाश्ता वाढलाय, खाऊन घ्या. हो, गरम गरम मिसळ आहे. हो घ्या घ्या. अहो आदिती आणि तुम्ही पुन्हा कधी येताय आमचा पाहुणचार घ्यायला काय माहित. गुड मॉर्निंग. द्या पटकन नाश्ता द्या. 3.5 मिनिट उशीर झालाय मला. हो ना, मला पण आज हॉस्पिटलला खूप गर्दी आहे. गुड मॉर्निंग. हा पल्लू, लवकर दे. हो. अरे सावकाश, जास्त घाईघाईने खाल्ल्याने अन्न लागत नाही अंगाला. आदिती, बाळा तू पण बस घे. मी बस बस बस. वाढू बस झालं इतकंच. मला पण बस जरा. एवढंच? हो, डब्यात दिले ना आम्हाला. हो. हा, ते खाऊ आम्ही. हा, एक काम कर पल्लू, आज तुझ्यासाठी नवीन पुस्तक काढून ठेवले, तेवढं नीट वाचून अभ्यास करून ठेव. तुम्ही जाओ आधी. नुसता अभ्यास परीक्षा, दुसरं काही दिसतच नाही या माणसाला. इथे सुनेला मुलं झाली आणि आम्ही अजून परीक्षाच देतोय. निघतो मी. बस चल. अहो, अरे युवराज, तू पण खाऊन घे, आवडेल तुला. हे 5 दिवस बिंदास्त राहा इथे, अजिबात संकोच करू नकोस. अरे तू इथे आल्यापासून टेन्शनचं वातावरण बघतोयस ना, पण आम्ही नेहमी हे असेच आनंदी हसत खेळत असतो बघ. नाहीस, असं स्विच ऑफ स्विच ऑन करता आलं पाहिजे. लग्न मोडलं तर काय झालं? सगळं झालेलं विसरून आत्ताची मुवमेंट एन्जॉय करता आली पाहिजे. भारी आहात तुम्ही सगळे. अरे आज तर पहिलाच दिवस आहे, अजून 4 दिवस जायचे. अरे इकडून गेल्यानंतर तू पण मिस करशील आम्हाला आणि गुळपोळीला. मुंबईला गेल्यापासून याची तिकटाची चव गेलीये. अजून नाही. मला तर भीती वाटते. हे देशमुख पुढच्या काही दिवसात या युवराजलाच त्यांच्या प्रेमात पडणार आणि हा इडियट स्वतःहून सगळं काही बोलून बसणार. नो, याला कंट्रोल करायलाच हवं. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. सीधे रस्ते की ये टेढ़ी ये चाल है. सीधे रस्ते की ये टेढ़ी ये चाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल. आदिती, आता तू एक गाणं म्हण ना. सीखो ना नैनों की भाषा पिया, कह रही तुझसे ये खामोशियां. सीखो ना, लब तो ना खोलूंगी मैं, समझो दिल की बोली. सीखो ना. बस. आता पुढचं गाणं कोण म्हणणार? मी म्हणणार, माझ्या हेमासाठी. अरे मी हेमा मालिनीचा खूप मोठा फॅन आहे आणि ही माझी आयुष्यातली हेमा मालिनी आहे. काहीतरीच काय. अगं लाजतेस काय?
मला गाणं तर म्हणू दे आधी. तू प्यार तू प्रीत तू चांद तू रात, जीना मरना साथ तेरा मेरा, जुदा होना मुश्किल है, तू प्रीत तू प्यार. युवराज, आता तू पण म्हण एक गाणं. हा म्हण ना. सुन रे सखी मेरी प्यारी सखी, दिल कहीं खो गया मेरा, जाने कहा इसे भूल गया, नहीं कुछ भी है मुझको पता, तेरी पायल में मैंने ढूंढ लिया तेरे कदमों तले सजनी, प्यार किया तो जान गया मैं, मुश्किल है कितनी, तेरी सांसों में तेरा प्यार बसा, आंखों में तो सजनी. सुन रे सखी मेरी प्यारी सखी, ये दिल कहीं खो गया मेरा. तात्या म्हणाले म्हणून म्हणालो. तुम्ही कोणी हसू नका. अजिबात नाही, उलट खूप छान वाटलं ऐकायला. अरे खरंच खूप छान गातोस तू. खा खा, हे आता छान मजा कर. काही नाही, चोरून काय बघत होता? चोरून बघत होतो, लक्ष ठेवत होतो. सिद्धार्थ त्याच्या रूम मध्ये नाही ना, मला वाटलं ते चोरून भेटतात काय. काय झालं बयाजी? काही नाही ग, हा तुमच्यावर लक्ष ठेवत होता. अरे थोडेच दिवस आहे ती इथे, मोकळेपणाने जगू दे तिला इथे. युवराज किती चाइल्डिश बिहेव करतोस तू. बयाजी याला असं वाटतं की आम्हाला बोलू दिलं नाही, भेटू दिलं नाही तर आमच्यातलं प्रेम कमी होईल. तुला सांगितलं ना मी सकाळी, आम्हाला जे काही सांगायचं असतं त्यासाठी बोलायची गरज नाही पडत. सेठ, काही बोलायची गरज नाही. मी ऐकलं मघाशी बॉसचा फोन आला होता ना, उद्या ऑनलाईन मीटिंग आहे तुझी, म्हणूनच तुझा लकी शर्ट इस्त्री करून ठेवते. तू परत शोधत बसशील, मी तुझ्या कपाटात आणून ठेवते. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द मीटिंग. हो कळलं. आय लव्ह यू मोर. अजून एक उदाहरण. आदिती बोलते ते खरंय. खऱ्या प्रेमाला भाषेची, शब्दांची गरजच नसते. आता आमच्या कुटुंबात सुद्धा बघ ना, प्रत्येकात प्रेम दडलेलं दिसेल तुला. आप्पा आणि मोठ्या बाई यांच्या प्रेमात त्यांना काहीही बोलावं लागत नाही, तरी ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजतात. बापू ताईला खूप घाबरतो, पण त्या घाबरण्यात आणि ताईच्या ओरडण्यात सुद्धा प्रेम आहे.
नानीच्या विसरण्यात आणि नानाने ते सांभाळून घेण्यात सुद्धा प्रेम आहे. बाळा सतत पल्लूला अभ्यासावरून ओरडत असतो, पण त्या पोट तिडकीने ओरडण्यात सुद्धा प्रेम आहे. अर्चनाची केकची ऑर्डर पूर्ण झाली नाही ना, तो सुहासला झोप लागत नाही, तो सुद्धा जागून तिचं काम पूर्ण करतो, यात सुद्धा प्रेम आहे. आता आमची रत्ना सतत माहेरी येत असते, पण तिचा मोकळेपणा समजून घेण्यास सुद्धा आमच्या जावयांचं प्रेम आहे. आणि आमचं तर विचारूच नका, यांची गाणी मस्ती विनोदी स्वभाव तसा जपून ठेवण्यात प्रेम आहे. आम्ही रोजच काय एकमेकांविषयी असलेलं प्रेम शब्दांनी व्यक्त करत नाही, पण ते आहे, कळतं, जाणवतं. हे सगळं शब्दांच्या भाषेच्या पलीकडचं आहे आणि म्हणूनच आमचं कुटुंब आमची ताकद आहे. तुझ्यामुळे मला इतकं चांगलं कुटुंब सोडावं लागलं. काय रे, काय झालं? आधी तिच्या बोलण्याचं वाईट वाटलं का? नाही, तुम्ही सांगता तसं प्रेम मी पाहिलं नाही. का मला ते मिळालं नाही? काहीच न बोलता बरंच काही सांगून गेला बघतो. कुठे होतास इतक्या वेळ? मी कधीची वाट बघतेय तुझी. मॅडम, त्या बोयोबी प्रेमाबद्दल खरंच खूप छान सांगत होत्या. प्रेमाला भाषेची गरज नसते आणि तेच सिद्धार्थ आणि आदितीमध्येही दिसते. मॅडम, त्यांना तोटं खरंच खूप कठीण आहे. अरे काय बोलतोयस तू हे? हो मॅडम, त्यांचं हे प्रेम बघून मलाही जाणवतंय, जर प्रेमाला खरंच भाषेची गरज नसेल, मग मला असं का वाटतंय की माझ्या आवाजामुळे मला प्रेम नाही मिळणार. मलाही काही जाणवलं तर मला माझं प्रेम मिळेल. आणि जर आदिती आणि सिद्धार्थ जर मी प्रेम तोडलं तर तो मला खूप मोठा गिल्ट येईल आणि त्या गिल्टमुळे मी कधीच कोणावर प्रेम नाही करू शकणार. व्हॉट नॉनसेन्स यू आर टॉकिंग. तुला कशासाठी मी आणलं इथे? पण मॅडम, भाषेशिवाय प्रेम हवंय ना तुला? हे घे. परत त्या देशमुखांबद्दल कौतुकाने बोलत राहिलास ना, तर मी बोलणार नाही असंच मान. तू थांब, उद्याच तुला तुझा चेक देते, म्हणजे तुला पैशांची भाषा कळेल. आणि बाकी हे जे काही बरळतोयस ना, प्रेमाला भाषा नसते अँड ऑल, ते बोलणार नाहीस परत. लुक, आय डोंट केअर व्हॉट यू फील अँड ऑल. मला फक्त माझं काम झालेलं हवंय. ऑलमोस्ट सगळं झालंय. आता जे काही दिवस उरले त्यात मला काहीही गोंधळ झालेला नकोय. अदितीला या घरापासून आणि त्या सिद्धार्थ पासून लांब न्यायचंय, म्हणून तुला इथे आणलंय. मॅडम, पण ती फॅमिली खरंच खूप चांगली आहे. हो का? जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. तुझ्यामुळे जर या सगळ्यात काही गडबड झाली तर मला अजिबात चालणार नाही. तुलाच अडकवेन मी आत आणि माझ्या मुलीला त्रास दिलास म्हणून पोलीस कंप्लेंट करून आत टाकेन. समजलं?